जमिनीला भाव न देणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्याच्या जमिनीला भाव न देणाऱ्या सरकारचा, अरे गॅस दरवाढ करणाऱ्या सरकारचा। आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, आदरणीय आमचे नेते अमित भैयाजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही गॅस दरवाढीच्या विरोधात, तसेच रेल्वे प्रकल्प, तसेच सुरत चेन्नई महामार्ग हायवे प्रकल्प, तसेच या परवाच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी भरीव मदत करण्यासाठी हे आम्ही निदर्शने आंदोलन केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की जी काही गॅसची दरवाढ झालेली आहे ही मला वाटतं आतापर्यंतच्या काळामध्ये सगळ्यात मोठी दरवाढ या ठिकाणी झालेली आहे। गॅस पुरवठ्याचा तुटवडा आहे आणि त्याचा जी काही कालावधी सुद्धा जो काही 15 दिवसापासून म्हणजे दिवस होता तो 30 दिवसापर्यंत केलेला आहे, जी काही मागणी कालावधी आहे तो, आणि डबल पैसे आकारून या ठिकाणी घरगुती गॅस तसेच व्यावसायिक गॅस या ठिकाणी ही पुरवठा करत आहेत। मला वाटतं ह्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे आम्ही निवेदन देताना कलेक्टरांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की तसेच सुरत चेन्नईच्या महामार्गाच्या बाबतीत सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। मला वाटतं 2019 पासून कायदेशीर लढा त्या ठिकाणी ते शेतकरी देत आहेत, परंतु ज्या धुळे सोलापूर महामार्गाला 2 लाख रुपये गुंठा भाव दिलेला असताना त्याच शेतकऱ्यांना, त्याच बाधित शेतकऱ्यांना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांची धुळे सोलापूरमध्ये बाधित झालेली आहे जागा, त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी सुरत चेन्नई म्हणजे जो सुरत गाव आणि मगर सांगवीच्या मध्ये जो काही पट्टा आहे त्यामध्ये बरेच शेतकरी तिथं बाधित होत आहेत, तर त्या लोकांना 30,000 रुपये गुंठा देतात। म्हणजे एकीकडे तुम्ही पैसे 2014ला वेगळा न्याय आणि आता वेगळा न्याय का? मला वाटतं तेच लोकशाहीचं म्हणताना तुम्ही लोकशाही जिवंत ठेवली तर मला वाटतं या ठिकाणी हुकुमशाही आलेली आहे। तसेच रेल्वेतल्या जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना सुद्धा 30,000 रुपये गुंठा भाव दिलेला आहे। मला वाटतं 2013चा जो काही भूसंपादन कायदा होता तो मोडीत काढून यांनी बाजारभाव आणि जो काही रेडी रेकनर आहे तो कमी केल्यामुळं या ठिकाणी लोकांना भाव मिळत नाही, त्यामुळे हे आंदोलन आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी जे काही 2 लाखाची कर्जमाफी केलेली आहे त्यामध्ये जे रेग्युलर जे शेतकरी आहेत ज्यांनी कर्ज वेळेवर भरतात त्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान दिलेलं, तर आमची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून मागणी आहे की त्यांना सरसकट अनुदान द्यावं। जर या ठिकाणी आमच्या ह्या तिन्ही मागण्या पूर्ण केल्या नाहीत येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून अजून आंदोलन करेल। म्हणजे एकंदरीत छोटे मोठे व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यावसायिक असतील, चहा पान स्टॉलवाले असतील, त्यांच्या त्या ठिकाणी जो उदरनिर्वाह ज्या गॅसवर चालायचा तो तर बंद झाला आहे आठवड्यामध्ये, पण याच्या जाळा आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला सुरू झालेले आहेत। मला या ठिकाणी एवढं सांगता येते की परराष्ट्र धोरण चुकीचं असल्यामुळं आणि आणीबाणीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देशाकडे रिझर्व्ह बँकेकडे रिझर्व्ह मध्ये सोनं ठेवलेलं असतं, धान्य ठेवलेलं असतं, त्याच पद्धतीनं ही महत्वाचा घटक म्हणून पेट्रोल डिझेल याचाही साठा असतो, पण कुठल्याही प्रकारचं या सरकारचं नियोजन नसल्यामुळं त्याचे आता खऱ्या अर्थानं झाड सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहेत। त्याबद्दल या सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। दुसरा महत्वाचा विषय चेन्नई सुरत एक्सप्रेसवेचा विषय, 1271 किलोमीटरचा हा मार्ग आहे। आपल्या जिल्ह्यातील विशेष करून तुळजापूर आणि परंडा तालुक्यातल्या महत्वाच्या जमिनी, 35 गावातल्या जमिनी त्याच्यामध्ये त्यांचं संपादन केलं जात आहे। मागच्या काळामध्ये काँग्रेस सरकारच्या वतीनं जवळपास 2013च्या भूसुधार कायद्याप्रमाणे जमिनीचा मावेजा 5 पट दिला जायचा, तो आता 2 ते 3 पट सुद्धा दिला जात नाही। शेतकऱ्यांना कुठलीही विचारणा न करता, सूचना न देता ज्या पद्धतीने शक्तीपीठ मार्गामध्ये यांनी मनमानी केली तोच प्रकार आता या चेन्नई सुरत एक्सप्रेसवेच्या माध्यमातून हे करत आहेत। ग्रीन कॉरिडॉरच्या नावाखाली ज्या ठिकाणी आम्ही नापीक जमिनी आहेत त्या घेतो असं सांगतायत, पण सगळ्यात महत्वाचे पाण्याखालच्या ओलिताच्या जमिनी यामध्ये जात आहेत आणि शेतकऱ्याचा कुणीही वाली नाही या सरकारमध्ये, हे या ठिकाणी आम्हाला जाहीर सांगायचंय। ज्या पद्धतीनं काँग्रेस सरकारने 71,000 कोटीची सरसकट कर्जमाफी केली ते दारेशे या सरकार दाखवू शकलं नाही आणि अतिशय तुटपुंजी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडावर पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं। याबद्दल त्यांचा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि थांबतो। अरे शेतकऱ्याच्या जमिनीला भाव न देणाऱ्या सरकारचा, दरवाढ करणाऱ्या सरकारचा,
आणि सगळी गॅस एजन्सीसाठी बरी चालू आहे ते पण बंद करायचं कारण रांगाला शहरात 900चा गॅस आता काय केलंय काल आपण एक आदेश पारित केले आम्ही प्रत्येक एक दिसतंय का?